मंडळी नमस्कार. तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स. सांगोला तालुक्यासाठी एक अभिमानाची बातमी आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या सर्वपक्षीय आंतरराष्ट्रीय लंडन अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यात आमदार बाबासाहेब देशमुख हे नागरी व्यवस्थापन, अत्याधुनिक शहरी नियोजन, पायाभूत सुविधा विकास, प्रगत वाहतूक व्यवस्था व कचरा व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास करणार आहेत. विकसित राष्ट्रांतील पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासन पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यातील उपयुक्त बाबी महाराष्ट्रात राबविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. 15 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने लंडन येथे विशेष आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सर्वपक्षीय 15 आमदारांसाठी हा 7 दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित केला आहे. विकसित राष्ट्रांमधील नागरी व्यवस्थापन आणि प्रशासकीय कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी लंडन शहराची निवड करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 15 लोकप्रतिनिधी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांचा समावेश आहे. तरुण व अभ्यासू आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा या दौऱ्यातील सहभाग सांगोला तालुक्यासाठी अभिमानास्पद मानला जात आहे. या दौऱ्यात अत्याधुनिक शहरी नियोजन, अर्बन प्लॅनिंग, पायाभूत सुविधांचा विकास, स्थानिक प्रशासनाची कार्यपद्धती, सार्वजनिक सेवा वितरण व्यवस्था तसेच नागरिकाभिमुख तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सखोल अभ्यास केला जाणार आहे. विशेषतः लंडनमधील प्रगत वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन प्रणाली आणि पारदर्शक प्रशासकीय यंत्रणा यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांसह विविध पक्षांतील 15 आमदारांचा समावेश आहे. विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी या पथकात असल्याने हा दौरा सर्वसमावेशक स्वरूपाचा ठरला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील विकास मॉडेलचा अभ्यास करून महाराष्ट्रात शाश्वत आणि प्रभावी प्रशासन राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सहभागामुळे सांगोला तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आपण सांगोला पॉलिटिक्स ही YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.